ठीक आहे. अ, परत एकदा मी विचारतो. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? हो हो. येतो. हो हो. ठीक आहे. मी व्हिडिओ ऑफ केलेला आहे. तुमचे पण व्हिडिओ ऑफ आहेत. पहिल्यांदा मी अ, आज इंट्रोडक्शन घेऊ आपण. आज जरा टेस्टिंग पण होती आणि मी ऑडिओ रेकॉर्डिंगला पण लावलेला आहे, व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग. सो नंतर कोणाला लेक्चर लागलं तर ते बघू पण शकतात जर काय आवाज येत नसेल तर. ठीक आहे. अ, एक मिनिट हा, ती ऍड झाली का बघतो मी. हा, मोठू माझा मोबाईल सपोर्ट करत नाही त्या झूम ऍपला. हम्म. सारखं सारखं लेफ्ट होऊन जाते. एक काम कर ना, आजच्या दिवस खुशीच्या मोबाईलवर बघ ना, तिच्या सोबत बसून काहीतरी करता येईल. देऊ का कुठची? आवाज ऐकायला येतोय का नेहू? हो हो तू हो, राहू दे, येते आता. नेहू, तुझा ना आवाज अनम्यूट कर. खाली असं माईकचं चिन्ह असेल ना, त्याला अनम्यूट कर म्हणजे तुझा आवाज आम्हाला येईल. येतोय आवाज आता? हॅलो. येस येस, येतोय येतोय. कोणीच दिसत नाही राव. नाही मीच, आम्ही व्हिडिओ ऑफ केलेत. हॅलो. व्हिडिओ ऑफ केलेत आम्ही. ओ- 2 मिनिट. आता दिसतोय का मी? हा. ठीक आहे. तिला विचारलं आ- का? हा दिसलं आम्ही लॅपटॉप. हो हा आम्ही व्हिडिओ ऑफ केलेत. आम्ही व्हिडिओ ऑफ दिसलं. केलेत म्हणजे डाटा कमी लागेल. ठीक आहे. हो हो. ठीक आहे, ठीक आहे चालेल ठीक मग. आहे. ठीक आहे. ठीक आहे. अ, हा, काय झालं? काय नाही दादा बोलतो. ठीक आहे, चालेल. मी स्टार्ट करतो लेक्चर. तर ना, जनरली 1-1.5 महिन्याचं आपलं टोटल लेक्चरचं असेल. आपल्याला डेली लेक्चर घ्यायचे आहेत. 1 तास, सव्वा तास जे काय होईल ते. मला नाही माहिती झूम मिटिंगचं टायमिंग किती, पण 40 मिनिटाच्या आसपासच आहे. ठीक आहे. आणि थोडंफार रेंजचे प्रॉब्लेम होतील बिकॉज सगळे कुठं कुठं राहतात आणि वायफायचा प्रॉब्लेम वगैरे. थोडंफार ऍडजस्ट करून घेऊ. जनरली मी रेकॉर्डिंगला पण लावलेलेच आहेत लेक्चर. तर मग रेकॉर्डिंग झालं की नंतर पण तुम्हाला ते बघता येईल. ठीक आहे. सो मी फक्त मध्ये मध्ये मला कन्फर्मेशन म्हणून, मी एकटाच बोलतोय असं नको वाटायला म्हणून मध्ये मध्ये विचारत जाईल की ऐकायला येतोय की नाही, म्हणून तो हो म्हणत जावा सगळेजण मला. ठीक आहे. सो मला कळत जाईल की की हा बाबा सगळे ऐकतात आहेत म्हणून. ठीक आहे. जसं ऐकायला येते का तुम्हाला सगळ्यांना मी काय बोलतोय ते? हो हो हो. हो. ठीक आहे. ठीक आहे. सो आज थोडं इंट्रोडक्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला नक्की लेक्चरमध्ये काय काय बघायचं, काय काय शिकायचं आहे ते सगळं बघून घ्यायचं आहे. पहिल्यांदा तर आपण काय काय टॉपिक घेणार ते बघू आणि मग लेक्चरचे नियम सगळ्यात लास्टला बघू. मी काय करणार आहे, मी जो पण टॉपिक शिकवणार आहे त्याच्याशी वर्ड फाईल मध्ये लिहिणार आहे. फॉर एक्झाम्पल, समजा मला काय तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. समजा मला असं टाईप करायचं आहे, माय नेम इज चैतन्य. तर मला असं टाईप करून तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. आणि ते तुम्हाला, मला खोडतं पण येईल तेव्हाला काय. आणि समजा तुमची काही चूक होत असेल तर ती मला टाईप करून तुम्हाला असं दाखवता पण येईल. अजून एक फायदा, जो काय आपला टॉपिक होईल तो मी असा खाली ऍड करत जाईल. फॉर एक्झाम्पल मी ते ऍड करत जाईल. आता समजा उद्या जर आपल्याला टेन्स घ्यायचा आहे तर मी टेन्स इथं स्टार्ट करत जाईल की असं असं करायचं आहे आपल्याला. आणि तिथं फॉर्म्युला लिहित जाईल आणि ही नोट शेवटी मी तुम्हाला देत पण जाईल दिवसाच्या दिवसाला. सो तुम्हाला बघायला उपयोगी भेटेल. तुमचं काम आहे घरी की मी ही जी फाईल आहे ती तुम्हाला देऊन टाकल. ऑब्व्हियसली नसेल लॅपटॉप तर काय अडचण नाहीये, पण या फाईल मध्ये बघून बघून तुम्ही तुमच्या घरी पण करू शकता. तुम्हाला काय अभ्यास करायचा असेल तर जो मी देईल आदल्या रात्री, जर उद्या काय एक्झाम्पल सोडवून आणायचे तर. ठीक आहे. सो पहिल्यांदा तर आपण लिस्ट ऑफ टॉपिक बघून घेऊ. ऐकायला येते सगळ्यांना व्यवस्थित? हो. हो. ओके. तर आज आपल्याला घ्यायचं इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला एव्हरीडे लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम बघायचे आहेत. नक्की आपला फोकस काय आहे, फोकस म्हणजे आपण कशासाठी हे बघणार आहे एवढं, आणि कशा कशाकडे लक्ष द्यायचंय. मग मेन फोकस आपला रायटिंगवर असणार आहे. मग एक्झाम ओरिएंटेड, बिकॉज सगळेजण वेगवेगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर करतात आहेत. तर मग तुमचा तुमचा फोकस काय आहे त्याच्यानुसार एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन थोडे वेगवेगळे असणार आहेत.
पहिले आपण सगळ्यांना लागणारे कॉमन टॉपिक घेणार आणि मग तुम्हाला जर काय एक्स्ट्रा टॉपिक असेल आणि जर तो मला पण व्यवस्थित येत असेल तर लेक्चरच्या शेवटी सगळं संपल्यानंतर आपण ते टॉपिक ऍड करून घेऊ आणि आतमध्ये बसून घेऊ. ठीक आहे. नंतर काय काय बघायचंय तुम्हाला, म्हणजे मी काय तुम्हाला एक्सरसाइज देईल की तुम्हाला जाऊन हा वाला व्हिडिओ बघायचा आहे किंवा तुम्हाला हा वाला एपिसोड बघायचा आहे. ठीक आहे. ते वाला तुम्हाला बघायचंय. आणि सगळ्यात लास्ट सगळं शिकून झाल्यावर आपल्याला शिकायचंय स्पीकिंग. ठीक आहे ना. बोलायला सगळ्यात लास्ट शिकायचंय. त्याची अडचण अशी आहे, आपला काय स्पीकिंग इंग्लिशचा क्लास नाही, आपल्याला काय बोलायला शिकण्याचा क्लास नाही घेते आपण. आपल्याला रायटिंगचा क्लास घ्यायचा, आपल्याला मार्क पडायला. ठीक आहे ना. सो आधी आपल्याला ग्रामरचे टॉपिक, पेपरला येणारे टॉपिक घ्यायचे आणि मग ते शिकवता शिकवता जर आपण काय शिकणार तर ते मग रिअल लाईफ मध्ये कसं अप्लाय करायचं आणि काय बोलायचं ते आपण बघणार. ठीक आहे. सो बोलणं सगळ्यात लास्ट ठेवू, आधी रायटिंग तर जमायला पाहिजे. ठीक आहे. ना इंट्रोडक्शन मध्ये पहिल्यांदा स्टार्ट करू आपण. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो ओके. जयू? हो दादा येतोय. ठीक आहे. नेऊ? हो येतो. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन मध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं की आपल्याला का शिकायचंय इंग्लिश. ठीक आहे. ऑब्विसली तुम्हाला माहित असेल, पण मला असं वाटतं की आपण काय पण शिकतो तर आपल्याला माहिती पाहिजे ते कशासाठी लागतंय. नाही तर उगाच शिकायचं म्हणून शिकायचं, 15-20 लेक्चर पूर्ण करायचे, मग आपला मूड जातो, आपल्याला जमत नाही, अडथळे येतात, मग ते मोठं विसरून जातो आपण की कशासाठी करायचं आपल्याला. तर असं आहे की मराठी असते ना ती व्यवहाराची भाषा आहे, ती आपण बोलतो की मायभाषा आहे, ती आपण आपण बोलण्याला वापरतो, आपण फिलिंग्स एक्सप्रेस करू शकतो, विचार एक्सप्रेस करू शकतो. इंग्लिश आहे ना ती ज्ञान भाषा आहे. फॉर एक्झाम्पल समजा अमेरिकेतले कुठला तरी माणूस आहे, त्याच्याकडे काहीतरी शेअर करण्यासारखी गोष्ट आहे, तर त्याला नाही येते आपली मराठी, तो इंग्लिश मध्ये बोलतोय. जपान मधला माणूस आहे, आपण काय जपानी सेपरेट शिकणार? तर मग कॉमन लँग्वेज म्हणून इंग्लिश डेव्हलप झाली, तर मग आपल्याला ती कॉमन लँग्वेज शिकणं गरजेचं आहे. बिकॉज इट इज इझी की आपण जपानमध्ये जाऊन जपानी शिकून मग त्यांचं लिटरेचर वाचण्यापेक्षा जपानांनी ते लिटरेचर इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायचं आणि ते वाला इंग्लिश आपल्या सगळ्यांना कळतं, तर आपण मग ते ट्रान्सफर करू शकतो नॉलेज. किंवा आपण कुठेही गेलो तर आपल्याला अडथळा नाही यायला पाहिजे. ठीक आहे. सो पहिली तर गोष्ट की आपल्याला ती ज्ञान भाषा म्हणून शिकायची, आपल्याला कुठून तरी ज्ञान भेटणार आहे जे की हाईड आहे, आपण भाषेच्या अडथळ्यांमुळे ते घेऊ शकत नाही. गुजराती भाषा नाही येत आपल्याला, पण इंग्लिश भाषा तर येते. आपण इंग्लिशमध्ये त्या गोष्टी ट्रान्सफर केल्या, त्यांचं लिटरेचर, तर आपण वाचू शकतो, आपण काहीतरी इम्प्रूव्ह करू शकतो आयुष्यामध्ये. तर पहिली तर गोष्ट मोठं क्लिअर आहे की आपल्याला ती ज्ञान भाषा म्हणून शिकायची, आपलं ट्रान्सफर व्हायला पाहिजे नॉलेजचं. तो आपला मेन हेतू आहे. ना की आपल्याला खूप मार्क मिळवायचे आहेत, ना की आपल्याला शायनिंग मारायची आहे लोकांसमोर, ना आपल्याला फाडफाड इंग्लिश यायला पाहिजे, लोकांनी आपल्याकडे बघायला पाहिजे. असल्या फालतू मोठ्यासाठी नाही शिकायचं. आपल्याला नॉलेज ट्रान्सफर करता यायला पाहिजे, किंवा आपण कुठं बाहेर गेलो तर आपल्याला आपलं म्हणणं एक्सप्रेस करता यायला पाहिजे. ऍटलिस्ट एक मिडल ग्राउंडला तरी आपण पोहोचू शकू, नाही जर आपल्याला दुसऱ्यांची भाषा कळत आहे. हा पहिला क्वेश्चन की का शिकायचं. दुसरा क्वेश्चन की आपल्याला कसं कसं शिकायचं आहे इंग्लिश लेक्चर मध्ये. पहिली तर गोष्ट आपल्याला बेसिक पूर्ण करायचं. बेसिक म्हणजे ग्रामरचे नियम आपल्याला आले पाहिजेत. का बरं? आपण एखादी भाषा शिकतो तर एखाद्या भाषेची शिस्त असते, आपण त्या भाषेमध्ये काय पण बोलू आणि काय पण लिहू शकत नाही. त्या भाषेचे थोडे नियम अटी असतात, त्या आपल्याला फॉलो करायला लागतात, नाही तर त्याला काय अर्थ राहत नाही. मग कोण पण कोणाची पण भाषा एकत्र करून एक मिक्स भाषा बनवून काय अर्थ राहणार नाही त्या गोष्टीला. सो आपल्याला आधी बेसिक इंग्लिश शिकायचं आणि मग स्पीकिंगच्या लेवलचं इंग्लिश शिकायचं. आता हा काय प्रकारे स्पीकिंगची लेवल म्हणजे ऍक्च्युली असं होतं, ग्रामरचा भाग असतो ना तो खूप क्रिटिकल असतो. तितकं ग्रामर रोजच्या जीवनामध्ये बोलताना वापरताना खूप वेळ जातो, म्हणून लोकांनी बोलण्याचं इंग्लिश एक वेगळं डेव्हलप केलं, जे की असं नाहीये की ग्रॅमॅटिकल नाहीये, पण थोडे नियम त्याच्यामध्ये शिफ्ट करून काय काय नियम लोक अवॉइड करतात की जाऊ दे, एवढा नियम पाळायची काही गरज नाही, आपण साधं वाक्य तयार करून बोलून टाकू. तर आधी आपल्याला परीक्षेला लागणारं इंग्लिश शिकायचं, बेसिक जे आपलं गरजेचं आहे सिलेबससाठी. मग आपल्याला बोलण्याचं इंग्लिश शिकायचं, म्हणजे स्पीकिंगची लेवल वेगळी करायची आपल्याला. ना कशासाठी म्हणजे व्हेन आपल्याला कशासाठी शिकायचे, कधी कधी वापरायची ही वाली इंग्लिश. पहिलीच गोष्ट आपल्याला अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे जे काही जगात चाललंय त्या गोष्टींचं, बिकॉज नॉलेज ट्रान्सफर होणं इझी होऊन जाईल इंग्लिश कळालं तर.
आणि दुसरं आपल्याला बेसिक कम्युनिकेशन यायला पाहिजे. आपण कुठं बाहेर गेलो, प्रोफेशनली लोक तुम्हाला जर म्हणतात की तुम्ही तुमच्या स्वतःला इंट्रोड्यूस करा, माझ्याशी 4 शब्द इंग्लिशमध्ये बोला, कॉमन भाषा म्हणून माझ्याशी डॉक्युमेंट इंग्लिशमध्ये आहेत, सरकारी डॉक्युमेंट इंग्लिशमध्ये आहेत, तर आपण 10 वेळेस प्रत्येकाला दुसऱ्याला फोन करून विचारू शकत नाही की बघ बाबा स्क्रीनशॉट पाठवला वाचून दाखव. ठीक आहे ना. सो इट इज नीडेड की आपल्याला आपल्या आपल्या गोष्टी तरी कळायला पाहिजे. उद्या बँकेचं काय डॉक्युमेंट आलं तर आपल्याला ते वाचून ऍटलीस्ट कळायला तरी पाहिजे त्यांना काय म्हणायचं होतं, आपल्याला काय अडचण आहे. तर आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग आणि कम्युनिकेशन जमायला पाहिजे. आपल्याला शो करायचा नाहीये की मला किती इंग्लिश येतं. ठीक आहे ना. जिथं मराठी बोलून काम होतंय तिथं मराठीच बोलायचं आहे. तिथे जाऊन आपल्याला दाखवायचं नाही की मला इंग्लिश बोलायचं आहे. ठीक आहे ना. त्याच्यासाठी नाही शिकायचं इंग्लिश. आपल्याला अंडरस्टँड आणि कम्युनिकेट व्हायला पाहिजे म्हणून शिकायचं. डिफिकल्टी लेवल किती आहे हे खूप महत्वाचं आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस. ठीक आहे. नाव हो. आता आपल्याला डिफिकल्टी लेवल बघायचे आहे. ऍक्च्युली काय माहिती का, इंग्लिश शिकताना सगळ्यात महत्वाची अडचण अशी आहे, की सायन्सचं जे पुस्तक असतं ना त्याच्यामधलं इंग्लिश वेगळं, मॅथ्सचं जे पुस्तक असतं ना त्याच्यामधलं इंग्लिश वेगळं, म्हणजे बोलण्याचं ते लिहिण्याचं इंग्लिश वेगळं असतं. स्पीकिंगचं जे इंग्लिश आहे ना ते वेगळं आहे. आजकाल 1950-90च्या दशकामध्ये जे ब्रिटिश इंग्लिश वापरायचे ते आणि 2025ला जे बोलताना इंग्लिश वापरतात, ही जी नवीन जन्माला आलेली पोरं आहेत 2000 नंतरची, त्यांचं पण इंग्लिश वेगळं आहे. त्यांचे शब्द पण मॅच होत नाहीत. ठीक आहे ना. जसं की नवीन भाषेतला एक शब्द आहे ज्या शब्दाचं नाव आहे नो कॅप, NOCAP, नो कॅप. आता हा शब्द इंग्लिशमध्ये कुठल्याच डिक्शनरीत नाहीये. तर नो कॅपचा अर्थ होतो खोटं न बोलणे. आजपर्यंत कधीच ऐकलं नसेल तुम्ही असा शब्द आहे ना की असा नावाचा पण शब्द असतो नो कॅप, म्हणजे खोटं न बोलणे. तर ह्याला म्हणायचं जेनझी लँग्वेज, की ते 2000 नंतर जे जन्माला आलेत ना त्यांनी स्वतःची एक लँग्वेज डेव्हलप करतात येते, की आता पूर्वीची लोक खोटं न बोलण्याला म्हणायची डू नॉट लाय. मग हळूहळू 90ची जनरेशन म्हणजे तुमची माझी जनरेशन ती बोलायला लागली की खोटं नाही बोलायचंय. म्हणजे ते म्हणायला लागले की डोंट लाय. त्यांनी शॉर्ट फॉर्म केलं त्या वाक्याचं. आता तर जेनझी वाले त्यांनी तर वेगळेच शब्द आणलेले आहेत. मग आता काय काय शिकायचं आपण? आधी इंग्लिश शिकायची का जेनझीची लँग्वेज शिकायची आता जी लागते ती? तर आधी इंग्लिश शिकायचं, बिकॉज पेपरला ते वाला इंग्लिश विचारतात, ते पेपरला जेनजीचं इंग्लिश नाही विचारत आहेत. ठीक आहे. सांगायची गोष्ट काय आहे, तुम्ही रिअल लाईफ मध्ये जेव्हा पण बाहेर बघायला जाल तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होणं खूप साहजिक आहे की भाई हे सायन्स मध्ये जे इंग्लिश वापरतात त्याच्यात एक पण ग्रामरचा नियम फॉलो करत नाहीयेत. मॅथ्स मधल्या इंग्लिश मध्ये तर काहीच ग्रामरचे नियम फॉलो होत नाही. स्पीकिंगचे इंग्लिश लेवल आहे त्याच्यात पण खूप सारे ग्रामरचे नियम फॉलो नाही होत, तरी लोक बोलत असतात. जसं की क्रिकेटर लोक आहेत काय पण इंग्लिश बोलतात ते, तुम्ही काल परवा व्हिडिओ बघितले असेल ना, ते काय फॉलोच करत नाही ग्रामरचे नियम, पण तरी पण चालूच जातं. बिकॉज लोक त्यांच्या भावना व्यक्त करायला महत्व देतात, ते म्हणणं व्यक्त करायला देतात, नाही की ग्रामरचे रूल फॉलो करायला महत्व देतात. मग मॉडर्न इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, अजून एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे ही लेवल तर कमीच होती, ह्याच्यावर पण प्रॉब्लेम आहे ना अजून. ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश असे 2 भाग पडले. बिकॉज ब्रिटिशांनी राज्य केलं तर त्यांची लँग्वेज आपल्याकडं ट्रान्सफर झाली. पण नंतर आपल्या अमेरिकेसोबत संबंध चांगले जमले तर अमेरिकेचे शब्द खूप जास्त आपल्या भाषेमध्ये आले. तर प्रॉब्लेम असा आहे आता, इंडियन इंग्लिश, ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश असे 3 प्रकार पडायला लागलेत. ठीक आहे. मग आपण कुठली करायचे? तर आपण बेसिक अमेरिकन इंग्लिश करायचे आहे, ज्याच्यामध्ये ब्रिटिशांनी दिलेले ग्रामरचे नियम आहेत आणि इंडियामध्ये काय काय महत्वाचं आहे त्यानुसार आपण ट्रान्सफर करून घ्यायचं. सगळ्यात मोठी डिफिकल्टी तुमच्यासाठी काय आहे? तर ती डिफिकल्टी आहे इंग्लिशच्या स्पेलिंग. ठीक आहे ना. त्याची एक बेसिक अडचण आहे. लहानपणापासून इंग्लिशचं जे शब्दसंपदा भेटायला पाहिजे होती, एखादी भाषा बोलण्यासाठी इच्छा तर खूप असते माणसाला की आपण प्रॅक्टिस करू आणि आपल्याला येऊन जाईल, मनात शब्द पण रेडी असतात, पण मराठीमध्ये त्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, माझ्या मनात आलेल्या मराठी शब्दाला ते आपल्याला सापडत नाही. फॉर एक्झाम्पल मला दुःख होतंय तर दुःख शब्दासाठी इंग्लिश शब्द सापडत नाही. तर ही जी अडचण आहे ती वाली अडचण फक्त वाचून वाचून आणि ऐकून ऐकूनच भरून निघू शकते. तुम्ही वह्या तर भरू शकतात की मला हा शब्द तो शब्द महत्वाचा आहे, पण तुम्हाला जेव्हा बोलताना त्या शब्दाची गरज लागेल की बाबा गोंधळलेला असं एक्सप्रेस करण्यासाठी काय म्हणायचं असतं, तर अशा टाईपमध्ये
त्या शब्दासाठी काय शब्द असतो इंग्लिशमध्ये हे तुम्हाला पाठच करावं लागेल. आणि ते 20 दिवसात, 1 महिन्यात, 1.5 महिन्यात होत नाही. तुम्हाला सारखं सारखं इंग्लिश वाचावं लागतं, सारखं सारखं इंग्लिश ऐकावं लागतं. मग तेव्हा माणसाला क्वेश्चन येतात की अरे बोलताना मी हा शब्द वापरू शकतो राव, की हा शब्द वापरला ना तर कमी बोलायला लागतंय मला, है ना. फॉर एक्झाम्पल आय एम कन्फ्युज्ड असं म्हटलं की समोरच्याला कळून जातं की मी गोंधळलेला आहे, तर मला कन्फ्युज शब्द सापडला गोंधळल्यासाठी. तर असा शब्द आपल्याला मग सेव्ह करून ठेवावा लागतो आपल्या मेमरीमध्ये की गोंधळलेल्या शब्दासाठी कन्फ्युज शब्द आहे. हे तुम्हाला माहित असेल, पण मी सांगतोय की असे भरपूर शब्द असतात. फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला डिफिकल्टी लेवल कळेल. समजा आयुष्यामध्ये अशी एखादी गोष्ट आहे जी आपण जर नाही केली तरी प्रॉब्लेम आहे आपल्या आयुष्यात, आणि केलं तरी प्रॉब्लेम होणार आहेत. म्हणजे ना धड इकडं वळता येते ना तिकडं वळता येते. मराठीमध्ये अशा गोष्टींना म्हणतात इकडे आड तिकडे विहीर. ठीक आहे ना, की ना मला इकडे जाता येते ना तिकडे जाता येते, सगळीकडे गेलं तरी प्रॉब्लेमच आहे, मी काय पण चूज केलं तरी अडचण होतीये मला. इंग्लिशमध्ये वर्षानुवर्ष अशा गोष्टींसाठी एक शब्द तयार झाला ज्याचं नाव होतं कॅच 22 सिच्युएशन. अशा ज्या सिच्युएशन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला डिसाईड करता येत नाही की ही गोष्ट करू का ती गोष्ट करू, अशा सिच्युएशनला म्हणतात कॅच 22 सिच्युएशन. आता खूप भारी शब्द आहे. मी जेव्हा शब्द वाचला होता 5-6-10 वर्षापूर्वी तेव्हा मला खूप भारी वाटला. तर माझ्या आयुष्यामध्ये असं कधी पण मला एक्सप्रेस करायचं असेल काहीतरी की अरे मी खूप अडचणीत आहे, मला कळत नाही काय करायचं, तर मी इंग्लिशमध्ये बोलताना काय वापरणार मग, की आय एम इन अ डिफिकल्ट पोझिशन. असं म्हणणं खूप बेसिक इंग्लिश झालं. तर मी थोडं चांगलं इंग्लिश वापरतो. मी बोलताना असं वापरतो की आय एम इन अ कॅच 22 सिच्युएशन. कळलं. सो मग तुमचा दर्जा वाढतो, तुमचं बोलण्याचा, तुमचा विचार करण्याचा. तुमच्या मनात जे मराठी शब्द आहेत त्याला ग्रुप करून तुम्ही छोटे छोटे शब्द वापरू शकता का, म्हणजे तुम्हाला खूप बोलायची गरज नाही पडणार. असं सगळं आपण करू शकतो. कळलं. सो म्हणून आपल्याला शब्द येणं आणि ते शब्द फाईन केलेले त्याच्या स्पेलिंग लक्षात राहणं हा खूप प्रॅक्टिसचा विषय आहे. आणि इथं कष्ट केल्याशिवाय काही ऑप्शन नाही म्हणजे. ठीक आहे. सो असं नाहीये की तुम्हाला खूप ग्रामरचे नियम पाठ पाहिजे. ते तर बेसिक गोष्ट आहे, ते लक्षात राहून जातात प्रॅक्टिस करून करून. पण तुम्हाला शब्द पाठ करावेच लागतील. किती शब्द पाठ करावे लागतील आयुष्यात? जर तुम्हाला चांगलं इंग्लिश बोलायचं असेल तर तुम्हाला किती शब्द पाठ करावे लागतील? अँड द आन्सर इज की तुम्हाला जवळपास 1,000 शब्दाच्या आसपास शब्द पाठ करावे लागतील. त्याच्यापैकी 500 शब्द अतिशय इसेन्शियल आहेत, म्हणजे जे तुम्ही बोलताना वापरता म्हणजे वापरता. एक कुठलाही चांगला व्यक्ती इंग्लिश बोलताना त्याला एक 500 शब्द लागतात एकदम प्रोफेशनल इंग्लिश बोलायला. आणि एव्हरीडे लाईफमध्ये अतिशय लो क्वालिटीचं इंग्लिश बोलायला, की फक्त मला वाटतं म्हणून बोलतोय मी, ते इंग्लिश बोलायला 100-200 शब्द सुद्धा खूप आहेत. तर तुम्हाला खूप जास्त करायचं नाहीये, पण 100-200 आणि 500-600 शब्दाच्या आसपास शब्द आहेत, ते माणसाला पाठ करणं गरजेचं आहे. ज्याला म्हणतात ना कष्ट करायचं असतं, कष्ट करायचं असतं, काय करायचं असतं तर हे करायचं असतं. ठीक आहे. माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? हो. खुशी. हो. हो ठीक आहे ना. आता अजून एक अडचण आहे डिफिकल्टीची, म्हणजे ह्या डिफिकल्टी कमी आहेत तर अजून एक ऍड होतीये, आणि तिचं नाव आहे प्रनाऊन्सिएशन. म्हणजे उच्चार काय करतो आपण शब्दाचे. फॉर एक्झाम्पल डाटा. आपण म्हणतो की माझ्या मोबाईल मधनं डाटा ट्रान्सफर करायचं, कोणी त्याला डेटा म्हणतं, कोणी त्याला डाटा म्हणतं. ठीक आहे ना. तर मग आता काय चूज करायचं आपण, डेटा म्हणायचं का डाटा म्हणायचं? आता ह्याच्या अडचणी का आल्या, हे असं काय प्रकारे आहे इंग्लिशमध्ये. तर काय झालं, ब्रिटिश आहेत ना ते काही शब्दांचा उच्चार लो करतात, त्यांची जीभ वळत नाही. तर काही शब्दांचे उच्चार ते हलके करतात. आणि अमेरिकन्स लोक आहेत ना त्यांची जीभ वळत होती, बिकॉज त्यांचं फेस स्ट्रक्चर तसं होतं. तर ते उच्चार करायला लागले, तर मग एक लोकॅलिटी तयार होते. आणि प्रॉब्लेम तर असा आहे, जेव्हा ब्रिटिश लोकांची इंग्लिश इंडियन लोकांनी शिकली, त्यांची तर पूर्ण व्हॉइस लेवलच वेगळी होती, त्यांचा तो बोलायचा ऍक्सेंटच वेगळा होता. इंडियन लोक खूप संस्कृत बोलायचे किंवा मराठी बोलायचे, आणि त्या भाषांमध्ये उच्चारांना खूप महत्व असतं संस्कृतमध्ये. तर इंडियन लोकांचा जो आवाज आहे तो खूप स्पष्ट आणि पूर्ण तोंड उघडणार आहे. त्यामुळे आपण ए ला ए म्हणतो, आय ओ यू स्पष्ट शब्द वापरतो आपण. तर मग ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश मध्ये एखादा शब्द कसा वाचायचा, याच्यापेक्षा एक इंडियन ऍक्सेंट पण उभा राहिलाय आता. म्हणजे ऑलरेडी काय कमी होतं ते आता अजून कन्फ्युजन वाढलं. तर मग आपण काय चूज करायचं, काहीही चूज केलं तरी अडचण नाही. जर एखादा तुम्ही म्हणला की मला डेटा ट्रान्सफर करायचा आणि तो म्हणला डेटाला डाटा नाही म्हणायचं रे, त्याला काय म्हणायचं रिटर्न मध्ये, तुला कळतंय ना मला काय म्हणायचं, गप्प बस मग. ठीक आहे ना.
बिकॉज प्रॉब्लेम त्याचा नाहीये, प्रॉब्लेम अख्ख्या जगाचा आहे. आता आपण काय काय चेंज करणार आणि काय काय शिकणार आपण. ठीक आहे. सो बेसिकली कसं चेक करायचं की एखाद्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे? तो शब्द गुगलला टाईप करायचा. फॉर एक्झाम्पल मी टाईप करून दाखवतो. ठीक आहे, तुम्हाला माहितीच असेल पण आता शिकायची गोष्ट आहे म्हणून. तर गुगलला जायचं, असं गुगलला जायचं आणि टाईप करायचं डाटा. ठीक आहे ना, आणि मिनिंग असं पुढे टाईप करायचं, डाटा मिनिंग असं टाईप करायचं, डाटा मिनिंग. असं पेज येतं. त्या पेजच्या पुढं इथं स्पीकिंगचा आयकॉन आहे. त्या स्पीकिंगच्या आयकॉन क्लिक केलं तर ती लेडीज असेल जेंट्स असेल तो बोलतो गुगलचा. ठीक आहे. सो तो तो बोलला की ते ऐकायचा शब्द. जनरली आपण इंडियामध्ये राहतो म्हणून ते इंडियन प्रोनाऊन्सिएशनच बोलतात. ठीक आहे. माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? हो. ठीक आहे. सो म्हणून इंग्लिश शिकताना डिफिकल्टी खूप आहे. त्यामुळे लोक कंटाळतात की अरे काल तर हा नियम होता, काल तर असं बोलत होते, आज वेगळं बोलायला लागलेत. ठीक आहे ना. काल तर ह्या शब्दाला वेगळं म्हणत होते, मी तर न्यूज मध्ये वेगळा शब्द ऐकला, पेपरमध्ये वाचते ते तर वेगळंच इंग्लिश आहे. बाई सायन्स मध्ये तर ग्रामरचे नियमच नाहीयेत. तर काय होतं, बिकॉज त्या भाषेचे खूप सारे अंग काढले इंडियन लोकांनी, तर आपल्याला शिकताना ते खूप अवघड होऊन बसले त्या गोष्टी. ठीक आहे. मग इंग्लिश खूप अवघड आहे का शिकायला? द आन्सर इज नो. त्याचं रिझन असं आहे, बेसिक इंग्लिश एकदम क्लिअर आणि साधी सोपी आहे शिकायला. ठीक आहे ना. आपल्याला जस्ट एक 10 पानाचे ग्रामरचे रूल लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात ठेवायचे आहेत, पाठ नाही करायचे आहेत. म्हणजे ते आपल्याला सारखे सारखे लिहून लिहून वापरून वापरून ते अंगवळणी पडले पाहिजेत आपल्याला. दॅट्स इट. ते जर एकदा आपल्याला फिक्स झालं आपल्या माइंड मध्ये, तर आपल्याला ग्रामरचे नेऊ मी रेकॉर्ड करून घेईल. तुला काय टेन्शन घ्यायचं काम नाही. मी तुला रेकॉर्डेड लेक्चर पाठवेल. ठीक आहे, जर तू ऐकत असेल तर. ते रेंजचा प्रॉब्लेममुळे तुला बॅक होत असेल काहीतरी, जाऊ द्या, रेकॉर्ड होतात ते. ठीक आहे. सो काय काय करायचं मग आपल्याला? फर्स्ट प्रायोरिटी ठरवलेली की आपण महत्व कशाला द्यायचं लेक्चर घेताना. एक, पहिलं महत्व द्यायचं आपल्याला ग्रामरला. आपलं ग्रामर चुकायला नाही पाहिजे. ऍटलिस्ट आपल्याला नाही इंग्लिश आलं तर पेपरमध्ये तरी आपले मार्क नाही जायला पाहिजे. सो फर्स्ट प्रायोरिटी इज ग्रामर. सेकंड, आपल्याला काही सेंटेन्स बोलता येणं गरजेचं आहे. आपण कुठं बाहेर गेलो तर एक 30, 35, 40 वाक्यांचा एक छोटासा पॅरेग्राफ आपल्याला पाठ पाहिजे. म्हणजे आपण जाऊन इंट्रोड्यूस करणं, लोकांशी बोलणं, बोलून बोलून स्वतःला नीट करणं किंवा दुसऱ्याला अंडरस्टँड करून घेणं, एवढ्या गोष्टी तरी बेसिक जमायला पाहिजे. तिसरं, इंग्लिश न येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कसा लो होतो? कॉन्फिडन्स केव्हा लो होतो? जेव्हा आपल्यापेक्षा भारी माणूस, आपल्यापेक्षा भारी व्यक्ती आपल्या समोर इंग्लिश बोलत असतो, तेव्हा माणसाचा कॉन्फिडन्स लो होतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्या ग्रुपमध्ये जयू, खुश आहे, नेहू आहे, शालिनी आणि सगळे मिळून आपण बोलतोय. आणि तुम्ही एक अज्युम करून घेता ते की चैतन्य आपलं लेक्चर घेतोय तर त्याला इंग्लिश चांगलं जमतं. तर काय होईल, समजा उद्या जयूला असं माहित पडलं की तिच्यापेक्षा पण कोणतरी खराब आहे, ज्यांना काहीच कळत नाही इंग्लिशमध्ये, एक शब्द पण वाचता येत नाही. त्यांच्यासमोर जयूला बोलताना फुल कॉन्फिडन्स राहील इंग्लिशचा की चुकू दे, हिला काय कळतंय म्हणजे. पण जेव्हा जयू माझ्याशी बोलायला लागेल तेव्हा जयूच्या प्रमाणाच्या बाहेर चुका होतील. बिकॉज एक ते फिअर असतं की आपण तर कमजोर तर नाहीये ना दुसऱ्यासमोर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल असं होईल, समजा खुशी आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात वयाने लहान आहे, आणि समजा असं होईल की नेऊला लवकर गोष्टी पाठ होतील, शालिनीला लवकर गोष्टी पाठ होतील, एखादा रूल वगैरे, किंवा जयूला लवकर एखादी गोष्ट लक्षात राहील बिकॉज तिची मेमरी, तिला पाठ करण्याच्या जास्त क्वालिटीज असतील तिच्याकडं, आणि खुशीला कदाचित उशिरा होईल, किंवा खुशीला लवकर होईल, तुम्हाला उशिरा होईल. तर एक त्या माणसाच्या मनामध्ये ते एक हे बसतं की माझ्यापेक्षा इतर कोणाला तरी चांगलं जमतंय. तर जे आपण बोलणार असू शकतो असतो किंवा प्रॅक्टिस करू शकलो असतो ते माणूस दाबून घेतो. का तर स्वतःला स्ट्रॉंग दाखवायचं असतं प्रत्येकाला, तर माणूस दाबून घेतो त्या गोष्टी. ठीक आहे. तर ते आपल्याला लेक्चरमध्ये करायचं नाहीये. तुमच्या मनात तुम्ही किती कमजोर आहात, आणि तुम्हाला छोट्या छोट्या शब्दाची सुद्धा स्पेलिंग येत नाहीये, तुम्हाला शो शब्दाची स्पेलिंग येत नाहीये, है ना, तुम्हाला अंडरस्टँड शब्दाची स्पेलिंग येत नाहीये, असं ऐकायला सुद्धा मला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचं एक रिझन आहे. माणूस ज्या बॅकग्राऊंड मधून वाढतो
आपल्याला लहानपणापासून शिक्षक कसे भेटले, आजूबाजूला कोण बोलणार आहे की नाही, आपण इंग्लिश किती ऐकलं, आपल्याला इंग्लिश मध्ये किती जण बोलले, त्याचं वातावरण आपल्याला मिळालेलं नसतं. आपण 50 वेळा इंग्लिश शब्द आपल्या डोळ्याखालून गेलेले नसतात. वाईट परिस्थिती अशी आहे, ज्या भाषा आपल्याला येतात, जसं की मराठी आपल्याला येते, त्या मराठीमध्ये सुद्धा उकार आणि वेलांटी आपल्याला कळत नाही की पहिली वेलांटी द्यायची का दुसरी वेलांटी द्यायची. त्यामुळं घाबरायचं नाही. खास करून लेक्चर मध्ये तरी चुकायला घाबरायचं नाही. मग कसं करायचं? फॉर एक्झाम्पल, तुम्ही लपवणार कसं ते मी सांगतो, की तुम्ही तुमच्या चुका लपवणार कशा. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला आज संध्याकाळी काहीतरी अभ्यास करायला देईल की ही वाक्य सोडून आणा. तर तुम्ही काय करणार? वाक्याच्या खाली मी जागा देणार. तुम्ही कुठेतरी दुसऱ्या वहीमध्ये किंवा वहीच्या पानामागे ते वाक्य सोडवणार आणि फायनली बरोबर झालेलं वाक्य तिथं खाली लिहिणार तुम्ही. तुम्ही तुमच्या चुका झाकल्या लास्टच्या पानावरती. बिकॉज तुम्हाला दाखवायचं नाही की तुम्ही चुकताय म्हणून. तर कदाचित तुमचं वाक्य बरोबर आलेलं असेल, मला त्या बरोबर वाक्याशी काय घेणं देणं नाहीये. तुम्ही चुका करताना डोक्यामध्ये विचार काय केला, पहिला विचार कुठला आला, तुम्ही तो कसा टाळला, ती गोष्ट महत्वाची आहे. ठीक आहे. सो सांगायची गोष्ट अशी की तुमचा कॉन्फिडन्स, तुम्ही माझ्यासमोर किती चुकता, किती जास्तीत जास्त एकदम खालच्या लेवलला जाऊन तुम्ही चुकता, ते तुम्ही मला जितकं सांगणार तितकं मी तुम्हाला इम्प्रूव्ह करू शकेन. सो ग्रुपमध्ये मे बी शालिनीला काही गोष्टी एक्स्ट्रा कळत असतील, कदाचित नसतील कळत, कदाचित जयूला लवकर अंडरस्टँड होत असेल, खुशीला नसेल होत, खुशीला गोष्टी जास्त पाठ होत असतील, तुम्हाला नसतील होत, तर तुम्ही एकमेकांबरोबर त्या शेअर नाही करायच्या आहेत. बिकॉज तुम्ही सोबत सोबत राहतात, तुमचं सारखं बोलणं असतं, तर तुम्ही एकमेकांना लो कॉन्फिडन्स मध्ये टाकाल. तुम्हाला कळणार नाही ते, तुम्ही मज्जेत बोलणार, पण त्याच्याने माणूस मिटून घेतो. तर तुम्हाला अभ्यासाची, इंग्लिशच्या लेक्चरची एकमेकांसोबत कंपॅरिझन नाही करायचंय किंवा त्याच्याविषयी टॉपिक नाही करायचंय. जर खुशीला एखादा टॉपिक जमत नाहीये तर तिने शालिनीकडे जायचं नाही विचारायला की हा टॉपिक काय, तिने मला मेसेज टाकायचा आहे. ठीक आहे ना. नाहीतर ते असं होतं की समोरच्याला चांगलं जमत असतं तर माणूस डाऊन करून घेतो स्वतःला की त्यांना जमतंय, त्यांना माहिती आहे, तर मग आपल्याला नाही करायच्या त्या गोष्टी. आपण पुढच्या वेळेस काय शंका आली तर दाबून घ्यायची, बिकॉज आपण त्यांच्या माइंडमध्ये आपण कमजोर व्यक्ती दिसतोय. ठीक आहे. सो ही वॉर्निंग. ठीक आहे, की आपल्याला कॉन्फिडन्स का महत्वाचा आहे. ठीक आहे. नाव एव्हरीडे लाईफ मध्ये प्रॉब्लेम काय होते ते आपण बघून घेतले, की फिअर ऑफ समवन बेटर, की माझ्यापेक्षा कोणतरी चांगले. फिअर ऑफ अननोन पण आहे. असं होतं की इंग्लिश शिकताना एखादं वाक्य आपण घेतो तर कदाचित फ्युचरमध्ये टॉपिक पण त्याच्यामध्ये थोडासा असतो. बिकॉज इंग्लिश एक होलसम लँग्वेज आहे ना, असं थोडी ना 1 स्टेप 2 स्टेप 3 स्टेप. कदाचित इनडायरेक्टचं वाक्य पण आधी आलेलं असतं. तर मी बोलता बोलता कधी कधी असं बोलेल की हे आपण पुढे शिकणार आहे, पण आता फक्त लक्षात ठेवा. तर त्याचं खूप प्रेशर घ्यायचं नाही. ठीक आहे. मी म्हणलो ना की आता लक्षात ठेवा, तर तेवढं फक्त ऐकून घ्यायचं. मी जर म्हणलं की पुढे जाऊन आपण शिकणार आहे तर शिकणार आहे आपण पुढे ते. ठीक आहे. सो अननोनचं फिअर ठेवायचं नाही की ही गोष्ट तर मला माहितीच नाहीये, ही मी कधी ऐकलीच नाहीये. तर ऑब्व्हियसली जगात प्रत्येकाने काय ना काय पहिल्यांदा शिकतच असतो माणूस. सगळ्यांनी काही सगळं ऐकलेलं नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होईल की मी काहीतरी नियम सांगतोय जो तुम्ही कधी शिकलेला नसेल, तर काही खूप अचंबा वाटून घ्यायची गोष्ट नाही. ठीक आहे. एकदम बेसिक पासून आपण शिकू. अगदी नाऊन कशाला म्हणायचं त्याच्यापासून. ठीक आहे ना, की हे नाम काय प्रकार असतो. तर काय चिंता करायची नाही. अननोनचं फिअर ठेवायचं नाही आणि दुसऱ्याला पण द्यायचं नाही. ठीक आहे ना, की हे मला माहिती, तुला कसं काय माहित नाही, तू काय शिकली 12वी पर्यंत, आता नाही शिकता आलं, झाला गेला विषय. ठीक आहे. आणि फिअर ऑफ मिस्टेक, मी म्हणलं की चुकायला घाबरायचं नाही. ठीक आहे. माझा आवाज येतो व्यवस्थित? हो येतो. ठीक आहे. आपल्याला फोकस काय काय आपला, तर टेन्स शिकायचे आहेत आपल्याला, टाइप्स ऑफ सेंटेन्स शिकायचे, चेंज द वॉइस शिकायचा आहे, इनडायरेक्ट स्पीच शिकायचं आहे, डिग्री शिकायची आहे, क्वेश्चन टॅग शिकायचा आहे, ऍज सुन ऍज, नॉट ओनलीची वाक्य, प्रेपोजिशनचे सेंटेन्स शिकायचे आहेत, आणि एखादं वाक्य दिलं तर त्याच्यात ग्रामरच्या मिस्टेक ओळखा, अशा टाईपचे पण पेपरला क्वेश्चन असतात, ते वाले शिकायचे आहेत. आणि आर्टिकल ए अँड द वापरा, अशा टाईपचे सगळे टाईप शिकून घ्यायचे. मी का टाकलं फोकस? बिकॉज एक्झाम मध्ये त्याच्या रिलेटेडच तुम्ही जाऊन बघा, त्याच्या रिलेटेडच तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. सो आपला फोकस क्लिअर राहील मग. सो आज मी बेसिक इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. आता ऍक्च्युली असं आहे की 40 मिनिटाचीच मीटिंग होऊ शकते फ्री मध्ये. ठीक आहे. जर 40 मिनिटाच्या पुढं मीटिंग करायची असते तर प्रो मेंबरशिप घ्यायला लागते. ठीक आहे. सो 40 मिनिटाचे लेक्चर राहतील. थोडे रूल्स बघून घेऊ. 1 मिनिट राहिलं मीटिंग संपायला. एक, डेलीचा अभ्यास डेली तुम्ही करणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. मी लहानपणासारखं तुमची एक गोष्ट चेक करणार नाही. मी तुमचा विश्वास ठेवणार, तो विश्वास तुम्ही तुमच्या साईडने जपायचा.
ठीक आहे? की मी संध्याकाळी म्हटलं की बाबा काल केलेला अभ्यास केला, तर प्लीज मला कारण सांगायचे नाही की मला टाइम नव्हता, मी आजारी होते, हे होतं, ते होतं. एकदम जेन्युइन कारण असेल तरच तुम्ही कराच तो अभ्यास. तुम्ही 15-20 मिनिटं देऊ शकता दिवसातली. ठीक आहे? आय थिंक ना संपतंय नाही का, लेक्चर संपतंय. मी जे हे रूल्स आहेत ना ते वाले व्हॉट्सअपला रेकॉर्ड करून टाकून देईल. सो आजचं लेक्चर संपलेलं आहे. ठीक आहे? कळलं का सगळ्यांना? हो. हो ठीक आहे, चालेल. तर मी स्टॉप करतोय आणि रूल्स जे आहेत ना लेक्चरचे मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकून देतो. ठीक आहे? ओके. येस येस. बाय बाय. बाय बाय. बाय. हो हो.